आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई, जे 5400 फूट उंचीवर असून शिखरावर कळसुबाईचं मंदिर आहे व या ठिकाणाला महाराष्ट्रात एव्हरेस्ट असं देखील म्हटलं जातं. तर हेच पाहण्यासाठी फ्रायडेला ऑफिसमधून सुटून आपण निघालो कळसुबाईच्या दिशेने. मुंबईहून कळसुबाई 150 किलोमीटर अंतर असून तिथे पोहोचायला 3 ते 3.5 तास लागतात. 2:30 वाजता आपण कळसुबाईच्या पायथ्याशी म्हणजे बारी गावात पोहोचतो आणि लगेच सुरुवात करतो ट्रेकला. कळसुबाई हा ट्रेक 7 किलोमीटर इतका असून पुढे शिखरावरती पोहोचायला 3 ते 4 तासाची वाट आहे. पुढे हा ट्रेक पूर्णपणे ऍडव्हेंचरस होणार असून शिखरावरती जाताना कधी दगडातून, कधी पायऱ्यावरून, तर कधी कठीण कातळ दगडाच्या लोखंडी शेड्यांवरून हा ट्रेक जातो. इथून 2 तास ट्रेक करून आपण एका टप्प्यावर येतो. तिथून आपल्याला रात्रीच्या अंधारात कळसुबाईच्या पायथ्याशी असलेले गाव दिसतो. थोडं पुढे आल्यावरच सूर्योदयाची चिन्ह दिसायला लागतात. वर थंडी आणि वाऱ्याला झुंज देत आपण पार करतो शेवटची शिडी. ही शिडी सर्वात शेवटची आणि सर्वात उंच लोखंडी शिडी असून आपण सकाळी 5:30 वाजता पोहोचतो कळसुबाईच्या शिखरावर. आणि कळसुबाईच्या शिखरावरून दिसणारा तो सूर्योदय डोळ्यात सामावून घेऊन आपण दर्शन घेतो कळसुबाईचे. पण कळसुबाईचे मंदिर ढगांनी वेढलेले, आजूबाजूचे डोंगर आणि त्यातून बाहेर पडणारा तो सूर्य फारच सुंदर अनुभव देतो. कळसुबाई हे मंदिर फक्त ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध नसून त्याला एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा. शिखरावर असलेले छोटे पण सुंदर कळसुबाईचे मंदिर इकडच्या लोकांचं कुलदैवत आहे. नवरात्रीच्या काळात इकडे जंगी उत्सव साजरा केला जातो. थोडं थांबून सुंदर फोटो, व्हिडिओ कॅमेरा टिपून आपण परतीचा प्रवास सुरू केला. इकडेच आम्हाला भेटली वर 71 ते 75 वर्षीय असलेल्या आजोबांची. वयातही त्यांची एवढी जिद्द पाहून आपण त्यांच्यासमोर काहीच नाही असं वाटायला. चढणं जेवढं सोपं वाटलं तेवढंच उतरणं अवघड वाटत होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि राहिलंच काही तर कमेंटमध्ये नक्की विचारा.